ठाण्यात वाघ आणि सिंहावरून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करताना पाहायला मिळते। आज देखील सकाळी ठाण्यात जर आपण बघितलं, मंत्री नितेश राणे यांचा बाप या शब्दावरून ठाकरे गटांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी केली होती। त्यानंतर आता कळवा परिसरामध्ये देखील भाजपच्या वतीने ह्या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली। आपण बघू शकतो की निष्ठा रक्त असते बॅनरवर नाही, माननीय श्री देवेंद्र गंगाधर फडणवीस यांचाच मी कार्यकर्ता आहे, महाराष्ट्राच्या विकासासाठी झटणाऱ्या नेतृत्वाचा अभिमान आहे, कृतशील नेतृत्व कोण हे महाराष्ट्र जाणतो, आमचा एकच सिंह भारी असा उल्लेख असलेला बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहे। कारण की एकीकडे वाघ आणि सिंह ह्या दोघांचं बॅनर आपल्याला ठाणे परिसरामध्ये पाहायला मिळतं। त्यामुळे एकीकडे वाघ असेल तर दुसरीकडे सिंह, म्हणजे आमचा सिंह जो आहे तो देवेंद्र फडणवीस म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। आणि जे बॅनर लावले आहेत ते कार्यकर्ते देखील आपल्यासोबत आहेत। सर काय सांगाल, कारण की बघितलं वाघ आणि सिंह मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी पाहायला मिळत होते आणि आता लिहिलं की आमचं एकच सिंह भारी असं, म्हणजे या अशाचं बॅनर। आज सर्व जनतेने फडणवीस साहेबांवर एवढं प्रेम केलं की आमदारकी क्षेत्रात आमदारकीच्या टायमाला दाखवून दिलं की कोण भारी, आणि म्हणून आम्ही म्हणतो की एकच भारी आमचे फडणवीस साहेब सिंह। त्यांच्या नेतृत्वाखाली आज तुम्ही बघाल किती आमदार आले, किती कामं चालू आहेत। आज आपला हायवे चालू आहे, आमच्या ठाण्यात सुधारणा किती झालं आहे बरोबर। तर आमची सरकार म्हणजे 3 सरकार जी आहे हे सर्व कामं करतानासुद्धा लोकांना जलन होते आणि त्यांनी ते बॅनरबाजी करणं हे चुकीचं आहे बरं। विषय काय आणि विषयाला कुठे नेतात हे त्यांनी दाखवत होते, ते म्हणून आम्ही आमचे फडणवीस साहेब काय आहे हे दाखवण्याचं काम केलेलं आहे। महायुतीचं सरकार आहे, कारण की बघितलं गेलं तर अनेक जण म्हणतात की महाराष्ट्राचा वाघ एकच, ठाण्याचा वाघ एकच, ते म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे। आणि या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सिंह भारी असा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो। बघा, भारतीय जनता पार्टी एक अशी सामान्य कार्यकर्त्याची पार्टी आहे, जो एक सामान्य कार्यकर्ता वर कधी जातो आणि ते कोणालाही माहीत पडत नाही। तर भारतीय जनता पार्टी ही घराणेशाही पार्टी नाही आहे, ही पार्टी आहे जे लोक निवडून देतात जे नागरिकांचे कामं करतात। सिंह आणि वाघ, सिंह घरात लपलेला असतो, जो वाघ आहे जे लोक म्हणतात वाघ घरात लपलेला असतो, आणि सिंह नागरिकांमध्ये जनसंवाद करतो। करोना काळात आपण पाहिले की यांचा वाघ घरात बसून ऑनलाईन मीटिंग करत होते, ऑनलाईन सर्व गोष्टी करत होते, तेव्हा यांचा सिंह वाघ होते। आमचे माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेब हे लोकांच्या, महाराष्ट्राच्या नागरिकांच्या मनात बसलेले आहेत, त्यांच्या हृदयात बसलेले आहेत। जो एक सामान्य कार्यकर्त्याचा पण जे काही प्रॉब्लेम असतात ते जाणून घेतात। आणि पार्टी आमची आज बघायला गेलं तर भारतीय जनता पार्टी एक पूर्ण जगात, जिथे माननीय श्री नरेंद्र मोदी साहेब पूर्ण जगात एक भारतीय जनता पार्टीला आणि आपल्या कार्याला वरपर्यंत घेऊन गेलेत, तसे महाराष्ट्रात आमचे देवेंद्र फडणवीस साहेब प्रत्येक, चाहे तो किसान असो किंवा शेतकरी असो किंवा एक साधारण माणूस असो, त्याचे प्रत्येक कामाला आणि त्याची दखल घेतली जाते। आज बघायला गेलं तर एवढा काम समृद्धी महामार्ग एवढा आता लोकार्पण झालेला आहे, तर हे भारतीय जनता पार्टी आणि जे महायुतीची सरकार आहे त्याच्यामध्ये झालेलं आहे। पण आपण बघितलं की ठाकरे गटाच्या वतीने देखील बॅनर करण्यात आले होते, बॅनरबाजी, त्यामध्ये दोन्ही वाघ, मराठीतले दोन्ही वाघ एकत्र आले पाहिजे ही महाराष्ट्राची इच्छा असं बॅनरवर देखील उल्लेख होता। बघा, ते त्यांचा विषय आहे, आता ते काय आपल्याला ते माहीत नाही, ते येतील नसतील त्याच्याशी आपल्याला काही लेणं देणार नाही किंवा आमच्या पार्टीशी काही लेणं देणं नाही। आमचे भारतीय जनता पार्टी, आमचे जे नेते आहेत त्यांनी जे आम्हाला आदेश दिला ते आदेशाचं पालन आम्ही करणार आहोत। आम्ही जनतेचा घरोघरी जाऊन, आता आमचा जे मोदी साहेबांचा 11 वर्षाचा जो प्रयास चालू आहे त्या कार्यक्रमामध्ये आम्ही आहे। बॅनरबाजी आमच्या भारतीय जनता पार्टी आमच्या रक्तात आहे, आम्ही बॅनरबाजी करत नाही। बॅनरबाजी करणारे आज इथे आहे, आज बॅनर मधून बॅनर उत्तर दिले का? बॅनरवरून बॅनर उत्तर दिले। हे बघा कसं आहे, माननीय श्री देवेंद्र फडणवीस हे आमचे नेते, आमचे लाडके नेते, आमचेच नाही महाराष्ट्राचे लाडके नेते आहेत, तर ते काम करत आहेत आणि ते काम करताना त्यांच्यावर करून बोटं दाखवणार तर ते आम्ही कार्यकर्ता म्हणून सहन करून घेणार नाही। उत्तरला प्रत्युत्तर देणं हे आमचं काम आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता सिंह आहे, वाघ आहे, फक्त काय आहे
आमची मर्यादा आहे. आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहोत. आमच्या मर्यादा आम्हाला माहिती आहे. आम्ही दुसऱ्या पार्टीला कधी किंवा दुसऱ्या नेत्याला कधी बोलत नाही. हां, जर आमच्या नेत्याला कोणीही वाकडं सुकडं बोलायला गेला तर त्याचं उत्तर आम्ही त्याच भाषेने देणार आहे. नक्कीच आपण जर हा जर बॅनर बघितला, ह्या बॅनरवर एका साईडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या साईडला आमचा एक सिंह भारी असं देखील उल्लेख ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आज जी सकाळी ठाकरे गटाच्या वतीने जी बॅनरबाजी केली होती त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हा बॅनर ह्या ठिकाणी लावला आहे असं देखील कार्यकर्ते म्हणत आहे. कॅमेरामॅन चरणसह मयूर जाधव, TV9 मराठी, कळवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.